गेल्या 10 दिवसात नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय। याचमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिउच्च पदस्थ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली। आणखी या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले। पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याचे हे निर्णय आपण बघतोय की नाशिकच्या याच मेन रोड भागात आपण आता आहोत। आता जरी हा रस्ता पूर्ण वाहता प्रवाहित असला तरी संध्याकाळी 7 नंतर मात्र हा रस्ता पुन्हा एकदा बंद केला जाणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 7, रात्री 11 ते 5 पर्यंत संचारबंदी। अनेक जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांनाच फक्त सूट देण्यात आली आहे। आणखी सर्व बाजारपेठ सुद्धा बंद केल्या जाणार आहे। आठवडे बाजार सुद्धा बंद करायचा निर्णय झालेला आहे। एकीकडे सुरू असलेलं वॅक्सिनेशन आणि दुसरीकडे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं उचललेली पावलं। नेमकं चुकतंय कुठे? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का? मास्क वापरा असं आवाहन प्रशासन करतंय, सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन प्रशासन करतंय, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन प्रशासन करतंय। याला खरोखर नागरिक गांभीर्यानं घेताय का? अजूनही नाशिक शहरामध्ये 568 कॅन्टोन्मेंट झोन आहे। आज आपण तेच बघणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये। नाशिकच्या त्या प्रत्येक भागात जाण्याचा आपला प्रयत्न आहे, नागरिकांशी संवाद साधायचा आपला प्रयत्न आहे। आणि या माध्यमातून एकच महत्त्वाची गोष्ट आहे की कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन जे काही निर्बंध घालतंय त्याला निर्बंध न समजता ते आपल्या भल्यासाठी आहे। याचा आपण विचार केला तर या कोरोनाला हरवणं हे आपल्याला अशक्य नक्कीच नाहीये। चला बघूया नेमकी खरी काय परिस्थिती आहे ती। नाशिकच्या मेन रोड या प्रमुख बाजारपेठमध्ये आपण आहोत। पंचवटी या भागातला हा भाग खरं तर वेगवेगळ्या दुकानांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी असते। आणि अशाच प्रकारे गर्दीमध्ये लोकांची ये जा असते। दुकानं आहे, व्यापारी प्रतिष्ठान आहे, आणखीन ते सगळेच आहे। आपण बघतोय की आता दुचाकीवर काही जण जात आहे का, हेल्मेट तर नाहीच आहे पण त्याचबरोबर मास्क सुद्धा घातला नाही आहे। दादा काय सांगाल? मास्क तर आपण घातलेला आहे पण बरेच जण मास्क घातला नसेल तर दुकानात येऊ देता की नाही? नाही सर, मास्क असला विदाउट मास्क आमच्याकडे एंट्री नाही आहे बिलकुल। व्हेरी नाईस। विदाउट मास्क एंट्री नाहीये। तुम्ही आताच रुमाल बांधला, मास्क घातला नव्हता, लगेच रुमाल बांधला। मला बघितल्यावर मास्क घालणं आवश्यक आहे की नाही? हो आवश्यक आहे, आवश्यक आहे मास्क घालणं। मास्क घालणं आवश्यक आहे। बोलकी प्रतिक्रिया देण्याचा हा प्रयत्न करतोय काका दिसतंय आपल्याला। एक का हो काका, मास्क घातलाय? आपण तो नाकावर नाही ना? आता बघितल्यावर नाकावर केला। नाकावर घालणं महत्वाचं आहे, तेच सगळ्यात महत्वाचं आहे। अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या लहान मुलांना बाळांना घेऊन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। दुकानदार आहे, व्यावसायिक आहे। नमस्कार, काय बाजारपेठेत आलात का? हो, काही कामं असतात त्यामुळे यावं लागतं ना। अगदी लहान मुलांना सुद्धा मास्क घातलाय? हो, मग सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल ना। आपण नाही घेणार तर कोण घेणार? सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे। हे कृतीने एक कुटुंब दाखवत आपण त्या परिवारातल्या सगळ्यांनी कसा मास्क घातलेला आहे। आणखी ते सगळ्यात महत्त्वाचं, अरे भैया इधर आ, अरे इधर आ, इधर इधर आ। अभी मेरे को देख के तूने मास्क ऊपर किया? नहीं, मास्क पहले लगाया तुमने। अरे कैसे पहले लगाया था? अशा प्रकारे एकदम पलायनवाद सुद्धा होतोय। आणखीन तेच महत्वाचं आहे, आपल्याला जागृती दिसते। अनेक टू व्हीलरवरनं जाणारे जितके दिसत आहेत ना ते जवळपास इतक्या वेगाने जात आहेत, हेल्मेट तर नाहीच पण मास्क सुद्धा त्या ठिकाणी न घातलेले बरेच जण। अरे दादा रुको रुको रुको, अरे रुको एक मिनिट। एकाला थांबवायचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही, पळून गेला। आणि काका आजोबा, मास्क तुम्ही घातलाय पण तो नाकाच्या खाली आहे। त्या मास्कचा उपयोग झाला पाहिजे, बरोबर ना? मास्कचा उपयोग झाला पाहिजे। काकांनी लगेच मास्क वरती केलेला आहे नाशिकमध्ये। म्हणजे की मास्क असो, सॅनिटायझर असो, आणखी याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, या सगळ्या गोष्टींची बंधनं जरी असली तरी ती बंधनं गांभीर्याने घेत नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्बंध प्रशासनाच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहेत। खरं तर ही ती सगळी सर्वसामान्य लोक आहेत की ज्या सगळ्यांना हे निर्बंध टाकले तर त्याचा फायदा होणार आहे। आणि याचा फायदा जर का झाला तरच ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू आपण शकतोय। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की सरकारच्या माध्यमातून जितकी निर्बंध टाकण्यात आलेली आहे ही सगळी निर्बंध खरोखर आपल्याला जाचक आहे का? ही खरोखर आपल्याला अडचणीत आणणारी आहे का? कंप्लीट लॉकडाऊन होऊ नये याकरता या निर्बंधांचं पालन महत्त्वाचं आहे। आजोबा शांतपणे फिरताय, मास्क घालून फिरताय, तुम्ही स्वतः लोकांना संदेश देताय मास्क घालून, काय वाटतं? काय मला ऐकायला मास्क घातला पाहिजे ना? मास्क तर जरुरी आहे, सर्वात मोठा औषध आहे ते। आणि काही लोक मास्क लावतात, नाटक करतात, असं काय उपयोग आहे त्याचा? असं नाही पाहिजे, मास्क असंच पाहिजे। लस घेतली का तुम्ही? लस घेतली का? लस नाही, लस नाही घेतली। लस नाही घेतली। या काकांनी जो मास्क खाली करून दाखवला, या अशा प्रकारचं वागणं आणि ही वृत्ती बरी नव्हे। नाशिककरांनो,
कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला आवश्यकता आहे प्रशासनानं घालून दिलेले निर्बंध कडकपणे पाळण्याची. बघूया कंटेनमेंट झोनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. आपले पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचा परिसर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून डिक्लेअर करण्यात आलाय. रवीला विनंती करतो, रवी आपण जाऊया आणि दाखवूया नेमकी काय परिस्थिती आहे. बाजारपेठमधली परिस्थिती आपण बघितली, पण नाशिक शहर हे अजूनही जिल्ह्यात हॉटस्पॉट कायम आहे. नाशिक शहरामध्ये जवळपास 568 प्रतिबंधित क्षेत्र अजूनही कायम आहे. मग त्याच्यामध्ये काही घरं आहेत, काही कॉलनी आहेत, काही रहिवासी आहेत, काही अपार्टमेंटमधले फ्लॅट सुद्धा आहेत. अशा प्रकारचं रिस्ट्रिक्शन करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्याचा जर का विचार केला तर आतापर्यंत 2140 बळी गेलेले आहेत. अजूनही 7500 रुग्णांवर उपचार सुरू आहे आणि नाशिक शहरात 1052 बळींची आतापर्यंत कोरोनानं नोंद झालेली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निवास असलेला हा सगळा परिसर, ज्या परिसरामध्ये मी आता आहे आणि याच परिसरामधले अनेक भाग हे रिस्ट्रिक्ट करण्यात आलेले आहेत. अवघ्या 8 दिवसापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले. साहित्य संमेलन सुद्धा पुढे ढकलण्यात आलं. त्याची अत्यंत महत्त्वाची बैठक ज्या दिवशी झाली त्याच दिवशी खरं तर भुजबळांची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती. अजूनही त्यांच्या निवासस्थानामध्ये काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानं चिंतेचं वातावरण हे जरी कायम असलं तरी आवश्यकता आहे त्या त्रिसूत्री गांभीर्यानं घेण्याची. अजूनही लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे. कायद्याचा धाक दाखवला जातो. कायदा जर का खरोखर वापरायला सुरुवात केली तर 1000 रुपये दंड प्रत्येकाला लागू होऊ शकतं. नेमकं कायदा काम कसं करतोय? नाशिक शहरामध्ये पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा उपयोग कसा केला जातोय आपण थेट जाणून घेऊ. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासोबत बोलून नेमकं कशा प्रकारचं काम पोलीस करतात. खरं तर कडक लॉकडाऊन कोणालाच नकोय, पण काही निर्बंध हे प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आलेले आहेत. काय नेमकी परिस्थिती ही आपण बघितली की शहरामध्ये लोकांची परिस्थिती काय, रोजगाराची परिस्थिती काय. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत निर्बंध लागू केले आहेत, पण मात्र काही निर्बंधांना यातनं वगळण्यात आलेलं आहे, काहींचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. कायदा नेमकं काय काम करतोय? पोलीस आयुक्त दीपक पांडे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही पुन्हा एकदा निर्बंध लागू केलेले आहेत, काय कारण? याच्यामध्ये काल जे होता ते माननीय मुख्यमंत्री साहेबांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहेत त्यांना सूचना करण्यात आलेली आहेत आणि त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवर याच्यावर निर्णय घेण्याचे मुभा देण्यात आलेली आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून. आणि या निमित्ताने जे जिल्हास्तरीय जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्यांनी या ठिकाणी काही निर्बंध घालण्याचे निर्णय घेतलेले आहेत, कारण की कोरोनाचे केसेस जे आहेत ते वाढू लागलेले आहेत. थोडा इंटरप्ट करतो. खरोखर कोरोनाच्या केसेस इतक्या दाहक होत चालल्या की निर्बंध पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता आली आहे? बाजूला जळगावचा जिल्हा आहेत त्या ठिकाणी भरपूर झालेला आहेत आणि त्या निमित्ताने नाशिक येथे पण थोडा वाढ आहे. यामुळे काळजी घेण्याच्या स्तरावर आहेत आणि हा प्रोग्रेसिव्ह डिसिजन आहे. काही दिवसामध्ये जर आपल्याला परिस्थिती अशी आढळली की कोरोनाचे थैमान नाही आहेत आणि किंवा केसेस वाढणार नाही आहेत, मग हे जे निर्बंध घालण्यात आलेला आहे ते मागे घेण्यात येईल. नक्कीच मागे सुद्धा घेऊ शकतं, पण आता जे निर्बंध घातले की खरं तर सगळ्या बाजारपेठा 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आहे. 7 नंतर बंद असतील व्यापारी संकुलं. हॉटेल्सलाच उशिरापर्यंत मुभा का? हे याच्यामध्ये आहेत की बाजार आहेत त्याच्या तो ओपनमध्ये लागतो आणि हॉटेल्स जे आहेत ते क्लोज स्पेसमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये 50% अटेंडन्स करून त्याच्या थोडा टाईम वाढवण्याचे ते असा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण काही कालांतरमध्ये आपण बघू की कसा काय बदल करता येईल आणि आपल्याला अपेक्षित आहेत की येणाऱ्या कालावधीमध्ये कोरोनाचे केसेस कमी होतील आणि त्या निमित्ताने या निर्णयावर फेरविचार केला जाईल. नक्कीच मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा असो की चर्च या सगळ्यांवर सुद्धा निर्बंध घालण्यात आलेत. महाशिवरात्र तोंडावर आहे. याचबरोबर रमजान सुद्धा येत्या दिवसात समोर येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मागणी समोर येत आहे. कायदा कसं काम करणार आहे? याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही गर्दी होणे, सध्या जे कोविड बिहेवियर म्हणतात, कोविडच्या अनुषंगाने जे काही आपला बिहेवियर अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये आहेत की सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि हात जे आहेत ते सतत धुत राहणे हे अजूनही चालू आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांचे इन्स्ट्रक्शन आजही हे चालू आहेत. लसीकरण झाल्यानंतरही हे आपल्याला अजून पाळायचे आहेत. या निमित्ताने हे सर्वांवर आता तर सध्या निर्बंध घालणे आवश्यक आहे आणि या दिशेने पूर्व परवानगी घेऊन आणि पूर्ण काळजी घेऊनच कारवाई करणे योग्य होईल.
आणि मी पण या मताचे आहेत की कुठलेही जे आहेत ते गर्दीचे ठिकाणवर नियंत्रण प्रशासनचे होणे आवश्यक आहे. महत्वाची एकच गोष्ट आहे की एक ग्रीन ज्यूस याची निर्मिती करून खरं तर नाशिक पोलीस आयुक्त यांनी पोलीस दलाला सुदृढ बनवण्यासाठी एक पहिलं पाऊल उचललं. प्रत्येकानं या विषयाला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. काय म्हणतंय नेमकं प्रशासन? खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये कोरोनाचा फैलाव हा अधिकाधिक वाढत चाललाय. रुग्णसंख्येत वाढ होते. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा काय करते तेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण तोपर्यंत घेऊया एक ब्रेक. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बघतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झपाट्यानं नाशिक जिल्ह्यात वाढत चाललाय, पण प्रशासकीय यंत्रणा सुद्धा जोमानं कामाला लागली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये हा प्रभाव अधिकाधिक वाढतोय. ग्रामीण भागामध्ये खरं तर काही दिवसात खूप चांगली परिस्थिती होती. आपल्याबरोबर लीना बनसोडे आहेत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि पुन्हा एकदा हा प्रादुर्भाव, पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. निर्बंध तुम्ही कडक लागू केलेत, काय सांगाल? आता आपल्याकडे सध्या 5 तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव जरा जास्ती जाणवतो आहे आणि ते पहिल्यांदा जिथे प्रादुर्भाव होता साधारणतः त्याच तालुक्यांमध्ये आता परत थोडासा सर्ज आम्हाला दिसतो आहे आणि तो स्वाभाविक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने शहर वाढतायत त्या पद्धतीने किंवा त्या प्रपोर्शनमध्ये गावात अजून कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. पण तरी देखील आम्ही निर्बंध जे आहेत ते अधिक कडक करतो आहोत. शाळांना आता आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे या 5 तालुक्यांमध्ये आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये मात्र आमचा असा विचार आहे की जोपर्यंत तिथे कोरोनाचं संकट गहिरवत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू ठेवणार आहोत. कारण की विद्यार्थ्यांकरता शाळा हे एकच माध्यम आहे टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्ससाठी, म्हणून तिथे आम्ही शाळा सुरू ठेवलेल्या आहेत. बाकी मग मास्कचा वापर किंवा फिजिकल डिस्टन्सिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियरमध्ये मोडतात तर ते अधिक गतिमान करण्यासाठी आणि लोकांनी त्या सगळ्या नियमांचं पालन करण्यासाठी आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींना सक्त सूचना दिलेल्या आहेत. नक्कीच, पण खरं तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागामधली तुमची यंत्रणा अत्यंत आक्रमकपणे काम करत होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये परीक्षांचे हे दिवस आहे आणि त्याच वेळी शाळांच्या सुद्धा पुन्हा एकदा ऑफलाईन झाल्या तर कसं? आता आपण शाळा 10वी आणि 12वी ह्याला आपण ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही ऑफलाईन शाळा भरवू शकता आणि बाकीच्या शाळा मात्र आम्ही जिथे जिथे प्रादुर्भाव आहे म्हणजे जिथे आता समजा मालेगाव आहे, नांदगाव आहे, सिन्नर आहे, नाशिक आहे, असे जे तालुके आहेत तिथे आपण काळजी म्हणून किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण शाळा बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही खूप अग्रेसिव्हली करणार आहोत. कारण की समजा लवकरात लवकर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं आणि याच्यामध्ये नागरिकांचा सहभागही अतिशय महत्वाचा आहे. नागरिकांनी आता पुढे यायला पाहिजे की आता समजा मी कोरोना पॉझिटिव्ह असेल, मला माहिती आहे की माझे कॉन्टॅक्ट्स मी कोणाकोणाच्या संपर्कात आलेले आहे, तर मी स्वतःहून समजा त्या कॉन्टॅक्ट्सना सांगितलं आणि कॉन्टॅक्ट्सनी स्वतःहून समजा टेस्टिंगला आलं तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये यश मिळू शकतं. पण त्याचबरोबर आमची यंत्रणा देखील आता अधिक गतिमान झालेली आहे. मग त्याच्यामध्ये कंटेनमेंट झोनचं मॅपिंग आणि कंटेनमेंट झोनमध्ये जास्तीत जास्त लोकांचं RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्ट हे दोन्ही आम्ही आता फोकस करतो आहोत. सगळ्यात महत्वाचं एकच आहे, लोकसहभाग. लोकसहभाग असेल तरच यातनं आपण हे युद्ध जिंकू शकतो, कोरोनाला रोखू शकतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून ज्या त्रिसूत्रीची बंधनं सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे किंवा सुचवण्यात आलेली आहे त्याला खरोखर लोकांनी अंगीकारलं तरच आपण कोरोना विरुद्धचा लढा हा जिंकू शकतो. हा आशावाद महत्वाचा आहे. आवश्यकता आहे तुम्ही आम्ही प्रत्येकानं या विषयात गांभीर्याने घेण्याची. प्रशासकीय यंत्रणा काय करते आपण बघितलं, याचबरोबर नेमकी काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण बघितलं. जिल्हाधिकारी काय म्हणतात ते सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्यानं सुरू झाला आहे आणि रुग्णसंख्येत दररोज झपाट्यानं वाढ होत आहे आणि नेमकी हीच घातक परिस्थिती आहे. जे कडक निर्बंध आता प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आले त्या निर्बंधांना जर का आपण गांभीर्याने घेतलं नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार का? आज जे सगळं जनजीवन सुरळीत आणखीन सामान्य दिसतंय हे सगळं का झालंय हे आपल्याला लक्षात घेतलं गेलं पाहिजे. हे सगळं लक्षात घेतलं गेलं पाहिजे की आपल्याला याचमुळे जी बंधनांचा आपण सन्मान केला त्यामुळे आज आपली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान झाली आहे. जर आपण आत्ता सुद्धा या निर्बंधांना गांभीर्याने घेतलं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आवश्यकता आहे मी जबाबदार हे 2 शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची. मास्क वापरणं बंधनकारक आहे, सॅनिटायझरचा वापर त्यासाठी आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. खरोखर आपण या गोष्टी गांभीर्याने घेतोय का? खरोखर या गोष्टी आपण गांभीर्याने पाळतोय का?
काय नेमकं करते प्रशासकीय यंत्रणा आणि काय आपल्याकडनं त्यांना प्रतिसाद हवा आहे तो आपल्या स्वतःसाठी. हाच आहे आमचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतचा. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.